नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहे. पाकिस्तानची काल संध्याकाळी आलेली बातमी फारच मनोरंजक आहे. पाकिस्तानचा आपण ज्याला मॅड मुल्ला मुनीर म्हणतो, तो जनरल असीम मुनीर या माणसाने स्वतःला फील्ड मार्शलचा खिताब घेतलेला आहे. फील्ड मार्शल हे सैन्यातलं सर्वोच्च पद असतं आणि अर्थात ही सैन्यातली सगळी पदं ही ब्रिटिश आणि अमेरिकन पद्धतीने आपण गेलेली आहेत. लेफ्टनंटपासून पुढे वर जात लेफ्टनंट जनरल त्याच्यानंतर फील्ड मार्शल. जनरलला नॉर्मली 4 स्टार जनरल म्हणतात, फील्ड मार्शलला 5 स्टार जनरल म्हणतात. म्हणजे एक तारा आणखीन त्याच्या याच्यावर लागतो. भारताच्या सैन्यामध्ये फक्त 2 फील्ड मार्शल झाले. पहिले म्हणजे फील्ड मार्शल जनरल करियप्पा, जे आपले फार मोठे नाणावलेले जनरल होते, आणि दुसरे अर्थात जनरल SFJ माणिकशा. त्यांना फील्ड मार्शलचा हे मिळाला बहुमान. कधी 71ची लढाई जिंकल्यानंतर. पाकिस्तानामध्ये 2च फील्ड मार्शल आहेत. याच्या आधीचे फील्ड मार्शल आहेत मोहम्मद अयूब खान, पाकिस्तानचे पहिले मार्शल लॉ ॲडमिनिस्ट्रेटर. त्यांनी आधीच्या सिव्हिल सत्तेला हाकलून दिलं, स्वतः येऊन बसले. मार्शल लॉ जाहीर केला त्यांनी. मार्शल लॉ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे त्यांचं पूर्ण सगळी सत्ता सैन्याच्या ताब्यात येते. लोकशाही वगैरेचं सोंग ते गुंडाळून लावतात आणि सैन्य त्यांना करायचं तेच करतं. आणि त्या सैन्याचा जो प्रमुख असतो तो स्वतःला चीफ मार्शल लॉ ॲडमिनिस्ट्रेटर अशी एक पदवी घेतो. तर हा फील्ड मार्शल अयूब खान. 65ची लढाई हारले. 59मध्ये त्यांनी स्वतःलाच फील्ड मार्शल करून घेतलं. मला वाटतं त्यांनी हे सगळं आपल्या गुलाबी चाचांकडनं शिकलं असावं. कारण गुलाबी चाचांनी नाही का स्वतःलाच भारतरत्न घेतलं. ही फार मजा असते की आपणच आपल्याला घेऊन टाकायचं. म्हणजे काय, आपण काय केलं तर म्हणजे त्यांना जर विचारलं की तुम्ही देशाकरता काय केलं, आम्ही देशाकरता स्वतःला मेडल घेतलं, एवढंच केलेलं असतं. अयूब खाननी मेडल घेतलं आणि 65ची लढाई हारला हक्कापैकी. हारल्यानंतर त्याला बाहेर हकलून दिला. पाकिस्तानात एक असतं, ते जनरल लोक ते कधीही पाकिस्तानात राहत नाहीत. नंतर रिटायर झाले की बाहेरच जातात, कारण त्याचे पैसे असतात ते उडवायला बाहेरच जायला लागतं. पाकिस्तानात तुमच्याकडे पैसे आहेत कळलं, आणि ते माहितीच असतं जनरलकडे पैसे असतातच, तर लोकच त्याचे पैसे लुटायला त्याच्या घरी येतील. एकदा तो जनरलपणा संपला की त्याचं प्रोटेक्शन संबंध जातं, मग लोक त्याला लुटतील. मग बाजवा युरोपमध्ये आहे. जनरल असीम बाजवा त्याच्या CPAC ॲडमिनिस्ट्रेटर होता. तो अमेरिकेत आहे. त्याची मला वाटतं कुठली तरी ती पिझ्झा चेन आहे, ते पिझ्झा चेन त्याच्या मालकीची आहे. जनरल राहिल शरीफ होता, तो सौदी अरेबियात गेला. सौदी अरेबियाचा कन्सल्टंट म्हणून तो तिथेच राहिला. पाकिस्तानमध्ये ते येऊन राहतच नाहीत. बरं राहिले तर त्यांना तुरुंगात जायला लागतं. तो मध्ये जो एक ISIचा प्रमुख नव्हता का, त्याला इम्रान खाननी ज्याला नेमला होता, त्याला सध्या तुरुंगातच टाकलेला आहे. अशी पाकिस्तानची सध्याची परिस्थिती आहे. आता या माणसाने स्वतःला जेव्हा जाहीर केलं की मी फील्ड मार्शल आहे, तर बाबा रे, तू फील्ड मार्शलपणा मिळवण्याकरता काय केलं? तर मी पाकिस्तानचं नाक कापलं. म्हणजे यांचं करण्याचं काय असतं, मी पाकिस्तानचं नाक कापून दाखवलं. कारण मी कारण नसताना याचा पहलगामचा दहशतवादी हल्ला प्रायोजित केला, आणि त्या हल्ल्याची जी प्रत्युत्तर आलं भारताकडनं, ते माझ्या अपेक्षेच्या खूपच पुढच्या निघालं. आणि त्या प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान सैन्याचं संपूर्णपणे नाक कापलं गेलं. पाकिस्तान सैन्याचे 11 विमानतळ, सामान्य गोष्ट नाही, अवघ्या 25 मिनिटामध्ये पाकिस्तान सैन्याचे 11 विमानतळ निकामे झाले. त्यांची तिथे अण्वस्त्र ठेवली होती ती गोडाऊन निकामी झाली, आणि पाकिस्तान अक्षरशः जमिनीवरती आलेला आहे. आणि इतकं होऊन सुद्धा नरेंद्र मोदींनी सांगितलं की ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, सध्या आम्ही थोडे दिवस स्थगित केलेलं आहे. तुम्ही जरा आगळीक केली की आम्ही पुन्हा सुरू करणार. माझी तर खात्री आहे त्यांनी आगळीक करायची आपण वाट पाहणार नाही आहोत. जरा उसंत मिळाली की त्यांना पुन्हा जाऊन आपण ठोकणार आहोत. आपण त्यांचे सगळे रनवे बिघडवून टाकले. 11 हवाई वायुतळ जेव्हा आपण उद्ध्वस्त केले तेव्हा त्यांचे रनवे आपण उद्ध्वस्त केले, त्यांची विमानं उद्ध्वस्त केली. त्यांचं जे ॲवॅक्स होतं, अर्ली वॉर्निंग एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग एअरक्राफ्ट, ते आपण पाडून टाकलं. ते मला वाटतं जाकोबामध्ये होतं, आणि आपल्या ब्रह्मोस मिसाईलनी जो अटॅक केला त्याच्यामध्ये ते ॲवॅक विमान त्यांचं गेलं. ॲवॅक विमान हे फार महागातली वस्तू असते, आणि त्याच्यामुळे त्याला म्हणतात आय इन द स्काय. म्हणजे आकाशामध्ये तो शत्रूवर पूर्णपणे नजर ठेवू शकतो. शत्रूवरती दृश्य म्हणजे व्हिज्युअल फील्डमध्ये नजर ठेवतो, एक्सरेमध्ये नजर ठेवतो, मायक्रोवेव्हमध्ये नजर ठेवतो, त्यांच्या कम्युनिकेशनवरती नजर ठेवतो. त्यामुळे शत्रू काय करतो हे तुम्हाला समजण्याची शक्यता जास्ती वाढते. आपण तेच उडवून टाकले पाकिस्तानचं. F-16 त्यांच्या हँगरमध्येच उडवली आहेत, या वेगळ्या वेगळ्या विमानतळावर जे हल्ले केले ते.
मागे तुम्हाला सांगितलं तसं सरगोजा विमानतळावर जो हल्ला झाला तिथपासून 15 किलोमीटरवरती जे किराणा हिल्स म्हणून जागा आहे जिथे त्यांचं मोठं अण्वस्त्रांचं गोडाऊन आहे ते सुद्धा आपण उडवून टाकलेलं आहे. आणि हे सगळं केलं ते कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर मुनीरच्या अध्यक्षतेखाली. मग इतर कुठला देश असता तर मुनीरला अक्षरशः लाथ घालून हाकलला असता त्यांनी की तू अपयशी जनरल आहेस, तुला इथे राहण्याचा हक्क नाही, तुझी जागा तुरुंगात आहे. पण पाकिस्तानची गोष्टच न्यारी. पाकिस्ताननी तर त्याला फील्ड मार्शल करून टाकला. त्याच्यावरती खूप विनोद पाकिस्तानमध्येच जनरेट झालेले आहेत. एकाने सांगितलं की त्यांनी त्याला सांगितलं की हे पहा तुम्ही आता तुम्हाला लढणं तुमचं काम नाही आहे, तुम्ही आता पुन्हा शेती करायला जा. शेती म्हणजे फील्ड, त्यामुळे तू फील्ड मार्शल म्हणजे शेती स्वतःची कर आणि तिथे गोफणींनी तिथली पाखरं उडव, एवढं तुला काम दिलेलं आहे. या प्रकारची परिस्थिती त्या पाकिस्तानची आणि या पाकिस्तानच्या या मॅड मुल्ला मुनीर या जनरलची झालेली आहे. आत्ताची परिस्थिती पाकिस्तानात पाहिली तर खूपच केविलवाणी आहे. कारण त्यांचा नौदलाचा कणा मोडलेला आहे आणि भारताने कराचीच्या उजव्या बाजूला म्हणजे कराचीच्या थोडं अलीकडे जे पाकिस्तानी सैन्याचं मलेर कंटोनमेंट म्हणून जी जागा आहे ती उडवून टाकलेली आहे. आपण अनेक ठिकाणी उडवून टाकलेल्या आहेत त्यांच्या जागा. आणि यावेळेला आपण फक्त दहशतवाद्यांना टार्गेट न करून दहशतवाद्यांची सपोर्ट सिस्टीम जी होती म्हणजे पाकिस्तानी आर्मी, त्या पाकिस्तानी आर्मीला टार्गेट केलेलं आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्या इथले विपक्षी एकदम खवळले. आमचे जे लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून स्वतःला मिरवतात ते एकदम काहीतरी विचित्रच त्यांनी सुरू केलं. त्यांनी जयशंकरवरतीच आरोप केला की तुम्ही पाकिस्तानला आधी सांगितलं. जयशंकरने सांगितलं मी पाकिस्तानला एक वॉर्निंग दिली होती की यावेळेला आम्ही तुमच्या दहशतवादी इन्फ्रास्ट्रक्चरला त्रास देणार आहे, मिलिटरीला सुद्धा आम्ही त्रास देणार नाही, लोकांना तर त्रास द्यायचा प्रश्नच नाही, तेव्हा तुम्ही मुकाट्याने शरण आलात तर हे होणार नाही. या प्रकारचं व्याख्यान जेव्हा जयशंकरनी दिलं तर आमचे विद्वान काय शोध लावतात की जयशंकरनी पाकिस्तानला तारीख सांगितली की आम्ही कधी हल्ला करणार आहे, कुठे हल्ला करणार आहे वगैरे. काहीही बरळायचं, स्वतःकडे एकही मुद्दा नाही आहे, कुठनं तरी असे मुद्दे उचलायचे आणि स्वतःचं हसं करून घ्यायचं. ही बहुतेक हॉबीज पाकिस्तानमधल्या वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटला लागलेली आहे. आणि अशा प्रकारे या मॅड मुल्ला मुनीरचं आव्हान आता आपल्याला स्वीकारायला लागणार आहे. मला तर अशी खात्री आहे की थोड्याच दिवसात हा पळूनच जाईल. पाकिस्तानात सहसाही लोक थांबत नाहीत, त्यांना बाहेरच लढायला आवडतं. परंतु पळून जरी गेला नाही तरी किती दिवस पाकिस्तान लढू शकणार आहे? त्यांच्याकडे पाणी नाही आहे. आपण सिंधू जलवाटप करार स्थगित केल्यामुळे पाणी त्यांच्याकडे नाही आहे, त्यांच्याकडे अम्युनिशन नाही आहेत, तोफा नाही आहेत, बंदुका नाही आहेत, अत्याधुनिक शस्त्र नाही आहेत. कशाच्या जोरावरती लढणार आहेत? ते लढूच शकत नाहीत. आत्ता बघितलं तर त्यांच्याकडे त्यांचं जे चित्र आहे त्याच्यामध्ये लढण्याची काही क्षमता पाकिस्तानी सैन्यामध्ये आहे असं दिसत नाही. पाकिस्तानी सैन्याला एकच करता येतं, निरपराध लोकांना ठार मारता येतं, निरपराध आणि बेबस ज्यांना म्हणतात अशा अबलांच्या अब्रू घेता येते, लहान मुलांना मारता येतं. त्यांना सैन्य समोर आलं की मात्र त्यांना पळून जाता येतं, तेवढं त्यांना येतं. 10 दिवशी पळून जातात, सगळे आपले शस्त्र टाकतात, कपडे टाकतात, सगळं टाकून पळून गेले. असेच 93,000 बांगलादेशातनं पळून नव्हते का गेले त्यावेळेला? या प्रकारचं सैन्य आहे पाकिस्तानचं सैन्य आहे. त्यांचा जो नेता आहे मुनीर तो योग्यच आहे, तोही पळपुटा मुनीरच आहे. काही दिवस तर बंकरमध्येच लपून बसला होता. आता त्याला बंकरमध्ये लपण्याबद्दल बहुतेक फील्ड मार्शल केलेलं आहे. त्याला बंकर मार्शल करायला पाहिजे होतं की तू आपलं बंकरमध्येच राहिला होता, तिथेच राहा, सर्वसामान्य लोकांच्या पुढे तू येऊसुद्धा नकोस, कारण की त्याला काही अर्थ नाही. मुनीर यांना फील्ड मार्शल केलं आहे त्याच्यामागे आणखीन एक शक्यता अशी आहे की पाकिस्तानमध्ये दोन पोझिशन आहेत, एक फील्ड मार्शल आणि दुसरी COAS म्हणजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ. सध्या मुनीर यांच्याकडे दोन्ही पोझिशन आहेत. फील्ड मार्शल तर ते झालेच आहेत. फील्ड मार्शलमध्ये पगार जास्ती मिळत नाही बरं का, वेगळा पगार फील्ड मार्शलला मिळत नाही, हे आपल्याला माहिती म्हणून सांगतो. पण COAS जो असतो त्याची सगळ्या सैन्यावरती हुकूमत चालते. फील्ड मार्शलला कोणावरतीही हुकूमत चालत नाही, ते मानाचं आणि डेकोरेशनचं पद आहे, ते खरं कामाचं पद नाही आहे. म्हणून मुनीरनी अजून COAS सोडलेलं नाही आहे. परंतु अशी शक्यता आहे की मुनीरच्या हाताखालचे जे जनरल आहेत ते आता वाट बघतायत की हा मुनीर कधी बाजूला होतो आणि मला प्रमोशन कधी मिळतं. राव गेले आणि पंत चढले हा जो प्रकार व्हायला पाहिजे तो अजून झालेला नाही, त्यामुळे ते भयंकर अस्वस्थ आहेत. तर शक्यता अशी आहे की लवकरच ते मुनीरला फील्ड मार्शलच फक्त ठेवतील, त्याचा फोटो फक्त लावतील, त्याला कुठलेही अधिकार दिले जाणार नाहीत, कारण त्यांनी सगळा बट्ट्याबोळच केलेला आहे. आणि त्याच्या खालच्या जनरलचं प्रमोशन कराचीत होऊ शकेल. त्यामुळे ही जरी आपल्याला दिसत असलं की त्यांना फील्ड मार्शलचा बहुमान दिला आहे, तो बहुमान किती फुकाचा आहे, किती फुकट बहुमान आहे, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष शक्ती कशी नाही आहे ते आपल्याला कळेल ज्या क्षणी त्यांना COAS म्हणजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ पदावरनं काढण्यात येईल. त्या क्षणी लक्षात येईल की मुनीर यांचं पतन आता पूर्णपणे झालेलं आहे. तर ह्या प्रकारच्या
खोट्या गुळमुळीत फील्ड मार्शलला आपण मुळीच घाबरत नाही, आपल्याला माहिती आहे. आपण याच खोलीमध्ये त्याचा वेळ पडली तर खात्मा करू शकतो. तर आता कसं होतं आहे घटना ते आपण पुढे जाता जाता पाहणारच आहोत. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जर आपण पाहिलं नसलं तर ते पुन्हा एकदा बघा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.